संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 126 वर निरूपण पाहणार आहोत. शरणागत झालो तेने मी पण मुकलो, तेने मी पण मुकलो, आता दिल्याचीच वाट, पाहो नाही खटपट, पाहो नाही खटपट, नलगे उचित, काही पाहावे संचित, काही पावे संचित, तुका मने सेवा, माने तैसी करू देवा, माने तैसी करू देवा, आता दिल्याचीच वाट, पाहो नाही खटपट, पाहो नाही खटपट. प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, शरणागत झालो तेने मी पण मुकलो, आता दिल्याचीच वाट, पाहो नाही खटपट. कारण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामधून भगवंताबरोबर संवाद करतात किंवा भगवंताला बोलतात. आता भगवंताला काय बोलतात तर महाराज म्हणतात, हे देवा, मी तुम्हाला अभेदभावाने शरण आलो आहे, त्यामुळे मीपणापासून माझ्या जीवनामध्ये मी आता मुक्त झालो आहे. आता तुम्ही जे देऊ केले आहे त्याचीच वाट पाहणे, त्याशिवाय दुसरी काही खटपट माझ्या जीवनामध्ये राहिलेली नाही, असं महाराज या अभंगाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणामधून म्हणतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, नलगे उचित, काही पावे संचित. महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये आता जे संचित आहे ते संचिताचं जे सुख दुःख माझ्या जीवनामध्ये होतं ती पाहण्याची माझ्या जीवनामध्ये आता गरजच राहिलेली नाही, असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका मने सेवा, माने तैसी करू देवा, माने तैसी करू देवा. अत्यंत महत्त्वाचं चरण आहे. देवा, तुला जशी मान्य होईल तशी मी सेवा करायला मोकळा झालेला आहे. आपल्या जीवनामध्ये आपण भगवंताची सेवा करतो. आपल्याला जशी आवडती तशी आपल्या जीवनामध्ये आपण सेवा करतो. मात्र भगवंताला आवडती अशी आपल्या जीवनामध्ये आपण सेवा करीतच नाही, असा सरळ सरळ या अभंगाचा अर्थ होतो. आता आपल्याला थोडं अष्टावक्र जी गीता आहे, अष्टावक्र गीतेमध्ये जनक राजाने, कारण अष्टावक्र मुनीला 3च प्रश्न विचारलेले आहेत आणि हे 3 प्रश्न म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोणते प्रश्न आहेत तर पहिला प्रश्न आहे, जनक राजा म्हणतो, हे प्रभू, ज्ञान कसे प्राप्त होईल. दुसरा प्रश्न आहे, मुक्ती कशी होईल. आणि तिसरा प्रश्न आहे, त्याग म्हणजे काय. या 3 प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस जनक राजाला अष्टावक्र मुनी देतात त्याच गीतेला अष्टावक्र गीता असं म्हणतात. म्हणून आता आपल्या जीवनामध्ये हे अष्टावक्र जी गीता आहे, या अष्टावक्र गीतेचे हे 3 प्रश्न जनक राजाला जे अष्टावक्र मुनीने दिलेलं उत्तर आहे त्याचं उत्तर थोडं थोडं प्रत्येक आपल्याला एक अभंग झाल्यानंतर त्याचं निरूपण थोडं थोडं पाहायचं आहे. म्हणून हे 3 प्रश्न या जगामध्ये अत्यंत मौल्यवान आहेत. हे सर्व जगामधील सर्व शास्त्राचं सार आहे या 3 प्रश्नाचं उत्तर म्हणजे. आणि हे तुमच्या जीवनामध्ये कळण्यासाठी, हे कळून घेण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायचा हे अभंग तोच आहे, तोच सार आहे. त्या अष्टावक्र गीतेचं सार आहे. सर्व शास्त्राचं तेच सार असतं, पण आपल्या जीवनामध्ये ते कळत नाही. ते कळून घेण्याचा आपल्या जीवनामध्ये आपण प्रयत्न करीत नाही. म्हणून मी म्हणतो की आपण आता एक अनोख्या प्रवासाला आपल्या जीवनामध्ये निघालो आहेत. असं जर आपण आपल्या जीवनामध्ये ठरविलं, अशी आपल्या मनाचा निश्चय झाला, तरच तुम्हाला हे अष्टावक्र काय म्हणतात मी जे थोडं थोडं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ते तुमच्या बुद्धीमध्ये शिरण्याचा प्रयत्न होईल, किंवा ते तुमच्या बुद्धीमध्ये शिरल, नाहीतर ते तुमच्या बुद्धीमध्ये शिरणार नाही. तुमचं मन जर नसेल, मन एकाग्र करून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ऐकलं नसेल,
तर ते तुमच्या जीवनामध्ये शिरणार नाही. त्याला माझा नाईलाज आहे. मी जगद्गुरू तुकोबराय, भगवान श्रीकृष्ण, अष्टावक्र मुनी, हे सर्व मागच्या वेळेस मी ज्ञानोबाराय अमृतानुभवामध्ये काय म्हणतात हे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करीत आहे. हे तुमच्या कारण इथं प्रत्येक मनुष्याला आल्यानंतर, कारण या देहामधून मुक्त कैसं व्हायचं, ज्ञान कशाला म्हणावं, मुक्ती म्हणजे काय, त्याग म्हणजे काय, हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असल्यामुळे हे आपण या जगामध्ये मानवजातीकडे अनेक धर्मग्रंथ आहेत. आता धर्मग्रंथ नाही असं नाही, एवढे धर्मग्रंथ आहेत. त्या धर्मग्रंथ जेवढे आहेत त्या धर्मग्रंथापेक्षा अष्टावक्र गीता ही सर्वात श्रेष्ठ आहे. ती वेगळीच आहे, कारण वेदसुद्धा त्यापुढे निस्तेज आहेत. उपनिषदामध्ये सुद्धा, कारण उपनिषद आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा ते अतिशय खालच्या आवाजात बोलतात. भगवद्गीतेतही तसा गौरव नाही, कारण अष्टावक्राची जी गीता आहे ती या जगामध्ये अद्वितीय आहे. कारण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अष्टावक्राच्या शब्दावर ना समाज, ना राजकारण किंवा इतर कोणत्याही जीवन पद्धतीचा प्रभाव पडलेला नाही. कारण अष्टावक्राची जी गीता आहे ती काळ आणि स्थानापलीकडे असे दुसरे, कारण त्यांनी जे विधान केलेले आहे ते विधान अद्वितीय आहे. त्या विधानाचं वर्णनच करता येत नाही असं जरी म्हटलं तर त्यामध्ये काही वावगं ठरणार नाही. अष्टावक्राची जी गीता आहे, कदाचित या गीतेचा या जगामध्ये फारसा प्रभाव पडलेला नाही. कारण भगवान श्रीकृष्णाची जी गीता आहे ती जगभर प्रसिद्ध झालेली आहे. सर्व देशामध्ये भगवान श्रीकृष्णाची गीता या जगामध्ये आवडते. कारण भगवान श्रीकृष्णाची जी गीता आहे ती समन्वय आहे. कारण समन्वय म्हणजे सत्याची जितकी काळजी असते तितकी समन्वयाची चिंता नसते. कारण सत्याचा आग्रह इतका खोल आहे की, कारण समन्वयाचा आग्रह इतका खोल आहे की सत्य थोडे जरी हरवले तरी भगवान श्रीकृष्ण तयार आहेत. म्हणून कृष्णाची गीता प्रत्येकाला आवडते. मात्र अष्टावक्र हे समविचारी नाहीत, ते सत्यवादी आहेत, ते सत्य सांगणारे आहेत. सत्य जसे आहे तसेच या जगामध्ये सांगितले जाते. त्यामध्ये कोणतंही ढोंग करता येत नाही. श्रोत्याची काळजी नाही, ऐकणाराला समजेल किंवा नाही हे महत्त्वाचे नाही. म्हणून सत्याचे असे विधान याआधी या जगामध्ये कोणी दिलेले नाही, यापुढेही या जगामध्ये कोणी देणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णाची गीता सर्वांना प्रिय आहे. सर्व लोकांना या जगामध्ये भगवान श्रीकृष्णाची गीता प्रिय आहे. कारण तिच्यामध्ये स्वतःचा अर्थ शोधणे आपल्या जीवनामध्ये फार फार सोपी गोष्ट आहे. कारण श्रीकृष्णाची जी गीता आहे काव्यात्मक आहे. आता काव्यात्मक म्हणजे 2+2 5ही होतात, 2+2 3ही होतात. मात्र अष्टावक्राची गीता 2+2 हे 4च होतात. अष्टावक्राचे विधान हे शुद्ध गणिताचे विधान आहे. तिथं कवितेला अजिबात स्थान नाही. जसं आहे तसंच म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारची तोडजोड केली जात नाही. कृष्णाची गीता भक्त वाचतो आणि भक्त वाचल्यानंतर तो आनंदाने घरी जातो. कारण भगवान श्रीकृष्णाने भक्तीबद्दलही गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. कर्मयोगी गीता वाचतो आणि आनंदाने तो घरी जातो. कारण भगवान श्रीकृष्णाने कर्माबद्दलही भगवद्गीतेमध्ये बोललेले आहेत. ज्ञानी भगवद्गीता वाचतो, ज्ञानाला त्याचा अर्थ कळतो, तोही आनंदाने त्याच्या घरी जातो. कारण भगवान श्रीकृष्णाने असे काही विधान केलेले आहे की कर्मयोगी, कारण भगवान श्रीकृष्ण कधी कर्माला सर्वश्रेष्ठ मानतात, कधी भक्तीला सर्वश्रेष्ठ मानतात, कधी ज्ञानाला सर्वश्रेष्ठ मानतात. म्हणून हे भगवान श्रीकृष्णाचे जे विधान आहे त्यांनी केलेले जे
त्याच्यावरलं जे निरूपण आहे ते राजकीय आहे. कारण ते एक राजकारणी होते. राजकारणी होते म्हणणे उचित नाही, तर ते एक कुशल राजकारणी होते. आता कुशल राजकारणी म्हणणे उचित नाही, तर ते एक मुत्सदी राजकारणी होते. आता मुत्सदी राजकारणी म्हणणेसुद्धा उचित नाही, कारण भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा अंश अवतार नाही, तर पूर्ण अवतार आहे. त्यामुळे त्यांची जी गीता आहे जगातील सर्व लोकांना आवडते. म्हणून गीतेवर हजारो लोक भाष्य केले आहे. मात्र अष्टावक्राची चिंता कोणीच करीत नाही. कारण अष्टावक्राशी सहमत व्हायचे असेल तर स्वतःचा त्याग करावा लागेल, तोही बिनशर्त. तरच तुम्हाला अष्टावक्राची गीता तुमच्या जीवनामध्ये समजेल. नाहीतर अजिबात तुम्हाला अष्टावक्राची गीता तुम्हाला एक शब्दही तुमच्या जीवनामध्ये समजणार नाही. मात्र तुम्ही कृष्णासोबत स्वतःला घेऊन जाऊ शकता. तिथं तुम्हाला बदलण्याची गरज नाही. म्हणून या जगातील सर्वच जातीवाद्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या गीतेवर भाष्य केलेले आहेत. उदाहरणार्थ शंकर, रामानुज, लिंबार्क, वल्लभ, टिळक इत्यादी प्रत्येकाने स्वतःचा अर्थ काढलेला आहे. कृष्णाने असे काही विधान केले आहे की त्याचे अनेक अर्थ होतात, म्हणून ती काव्यात्मक आहे. कवितेतून कोणताही अर्थ काढता येतो. म्हणून तुम्हाला कृष्णाची गीता प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये वाटतं, कृष्णाची गीता मला कळाली. अशी तुमच्या जीवनामध्ये जे भ्रम निर्माण होतो, तो भ्रम तुमच्या जीवनामध्ये पहिला काढून टाकावा. कारण तुम्हाला भगवान श्रीकृष्णाची गीता कळावी असं प्रत्येक मनुष्याला जर त्याच्या जीवनामध्ये वाटत असेल तर तो पूर्ण अवतार आहे, अंश अवतार नाही. म्हणून तुमच्या जीवनामध्ये त्या पूर्ण रूप भगवान श्रीकृष्णाला जाणून घेतल्याशिवाय, त्याला ओळखल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णाची गीता कळती असं होतच नाही. जोपर्यंत ते असं वाटतंय तुमच्या जीवनामध्ये, हे तुमच्या तो मनाचा आजार आहे. तुमच्या मनात जे आहे तेच तुमच्या जीवनामध्ये दिसेल. म्हणून शंकर ज्ञान पाहतात, रामानुज भक्ती पाहतात, टिळक कर्म पाहतात. कारण टिळकांना देशभक्ती जागृत करायची होती. कारण आपल्या जीवनामध्ये हे स्वातंत्र्यच आपल्याला भगवद्गीतेमुळंच मिळालं आहे असं जरी म्हटलं तरी याच्यामध्ये काही वावगं ठरणार नाही. कारण कर्माचा जोर टिळकाने हे केला, आणि ते कारण आपण गुलाम होतो इंग्रजाचे. त्या इंग्रजाच्या ह्याच्यामधून सुटका आपल्याला या कशामुळं झाली तर टिळकाने, कारण कर्माची भक्ती, कारण तिचा जोर या जगामध्ये उठवला. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये कृष्णाची जी गीता आहे 5000 वर्षे झाली किंवा उलटून गेली की न उलटून गेली तरी कृष्णाच्या गीतेवर भाष्य चालूच आहे. ही प्रत्येक शतके त्यांचा अर्थ काढीत असतात. कारण असेही विधान करणे फार फार कठीण आहे. म्हणून त्यांना शास्त्राने भगवान श्रीकृष्णाला पूर्ण पुरुष असं म्हटलेलं आहे. अशी बुद्धीची कुशलता येण्यासाठी आपणाला आपल्या जीवनामध्ये कृष्ण झाल्याशिवाय भगवान श्रीकृष्णाची भगवद्गीता समजत नाही. आणि अष्टावक्र मुनीची गीता आपल्या जीवनामध्ये कळण्यासाठी आपल्याला स्वतःचा बिनशर्तपणे त्याग केल्याशिवाय कारण अष्टावक्राची ही गीता आपल्या जीवनामध्ये कळत नाही. असे कारण दोन टोक आपल्या जीवनामध्ये भिन्न भिन्न जरी वाटत असले तरी त्यांचा मार्ग शेवटी एकच आहे. अष्टावक्र जे म्हणतात तेच भगवान श्रीकृष्ण म्हणतात, भगवान श्रीकृष्ण म्हणतात तेच अष्टावक्र म्हणतात. पण आपण ज्यावेळेस तसं ऐकू आपल्या जीवनामध्ये, आपल्याला ते ऐकण्याचीच आपली मनस्थिती नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपल्याला अष्टावक्र मुनीही कळत नाहीत आणि भगवान श्रीकृष्णही आपल्या जीवनामध्ये कळत नाहीत. म्हणून अष्टावक्राचा स्पष्ट संदेश आहे, तुम्ही त्यात तुमचा अर्थ थोडासुद्धा लावू शकणार नाहीत. म्हणून या जगामध्ये अष्टावक्राच्या गीतेवर लोकांनी भाष्य केलेलं नाही, कारण करता येत नाही. हे भाष्य लिहिण्याचं ठिकाण नाही, त्याला
मुरडण्यासाठी कोणताही मार्ग नाही. आपल्या मनाने त्यामध्ये काही घालणे सोयीचे नाही. अष्टावक्राचे हे विधान आकाशाप्रमाणे आहे. आता आकाशाप्रमाणे म्हणजे आकाश आपल्या डोळ्याला दिसतं, मात्र ते खरं दिसतं का? खरं आपल्या डोळ्याला आकाश दिसतच नाही. अशा प्रकारे जे अष्टावक्राचं विधान दिलेलं आहे ते शतके उलटून गेली तरी त्या विधानात कोणत्याच प्रकारची बेरीज किंवा वजाबाकी या जगामधील कोणत्याच मनुष्याला करता आलेले नाही. म्हणून असेही विधान करणे फार फार कारण शब्दासह कौशल्य, शब्दाचं कौशल्य जे आहे तेही फार फार कठीण आहे. म्हणून अष्टावक्राचं विधानही अत्यंत महत्त्वाचं आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं कवितेमधून काव्यात्मक विधान ही शब्दासह केलेलं कौशल्य अत्यंत फार फार कठीण आहे. म्हणून हे दोघंही आपल्या जीवनामध्ये कळण्यासाठी, दोघांचीही भगवद्गीता आपल्या जीवनामध्ये समजून घेण्यासाठी हे मार्ग दोन्ही भिन्न भिन्न आहेत. मी माझ्या जीवनामध्ये सांगलो की आपल्याला अष्टावक्राची गीता आपल्याला समजावी वाटत असेल तर बिनशर्तपणे स्वतःचा त्याग करावा लागेल. स्वतःला घेऊन अष्टावक्रासोबत तुमच्या जीवनामध्ये जाऊ शकत नाही. अष्टावक्राची गीता तुमच्या जीवनामध्ये कळतच नाही असं जरी म्हटलं तरी यामध्ये काही वावगं ठरत नाही. आणि तुम्हाला भगवान श्रीकृष्णाची गीता प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कळावी असं वाटत असेल, मात्र त्यालाही त्याच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वरूप झाल्याशिवाय भगवान श्रीकृष्णाची गीता या जगामध्ये कळतच नाही. भाष्य हजारो लोकांनी केलेलं आहे, तुम्हीही भाष्य करू शकता. ते भाष्य करण्याला तुमच्या जीवनामध्ये काही किंमत नाही. पण तुम्हाला ती खरी गीता भगवान श्रीकृष्ण काय सांगतात, अष्टावक्र नेमकं काय सांगतात हे कळण्यासाठी दोन मार्ग भिन्न भिन्न आहेत. किंवा जगद्गुरू तुकोबाराय तेच सांगतात, म्हणून तेही तुमच्या जीवनामध्ये कळण्यासाठी. कारण महाराजांनी काय सांगितलं, शरणागत झालो तेने मी पण मुकलो तेने मी. कारण मीचा जो अहंकार आहे सुप्त, हा तुमच्या जीवनामध्ये त्याला मुकलं पाहिजे. शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे सेवा माने तैसी करू देवा. आपल्या जीवनामध्ये आपण सेवा करतो, आपल्या मनाप्रमाणे करतो, आपल्या म्हणण्याप्रमाणे करतो, पण भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण भक्तीच करीत नाही. हे ठामपणे प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये हे कारण आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. म्हणून माझ्या जीवनामध्ये मी अष्टावक्र गीता असेल किंवा मागच्या ऑडिओमध्ये म्हणलं ना मी तुम्हाला की अमृतानुभव हा ग्रंथ तुमच्या जीवनामध्ये कळण्यासाठी, तुमचं जीवनच त्या लेवलला गेलं तर अमृत अनुभवाच्या ग्रंथ जे ज्ञानोबारायांनी जे अमृत अनुभवाचं ज्ञान आपल्या गुरुसाठी सांगितलेलं आहे ते तुमच्या जीवनामध्ये कळतच नाही. कितीही तुम्ही वाचलं तरी तो ग्रंथ तुमच्या जीवनामध्ये कळत नाही. म्हणून मी हे काहीतरी कारण त्या भगवंताचं ऋण फेडण्यासाठी माझ्या जीवनामध्ये मी हे शब्दरूपी जे निरूपण मांडण्याचा प्रयत्न करतो. हे झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, जगद्गुरू तुकोबाराय, कारण भगवान पांडुरंग परमात्मा, सर्व साधू संतांच्या व तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.